जे विद्यार्थी सीईटीची एक्झाम दिल्याच्या नंतर इंजिनिअरिंग, फार्मसी किंवा ॲग्री क्षेत्रामध्ये करिअर करण्याची इच्छा बाळगून आहे, अशा सर्वच विद्यार्थ्यांना या इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ॲग्रीमध्ये जे सेंट्रलायझेशन ॲडमिशन प्रक्रिया असते, ज्याला आपण केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया असं म्हणतो, या प्रवेश प्रक्रियेतील काही महत्त्वाचे टप्पे असतात. तर या टप्प्यांचं ज्ञान आपल्याला मिळणं अतिशय गरजेचं आहे, कारण आपण सर्व विद्यार्थी हे ग्रामीण भागातले आहोत आणि म्हणूनच आपल्या PCC अकॅडमीच्या वतीने आपण MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग बार्शी, MITचं नाव ऐकून आहात सर्वजण? ओके, हा ब्रँड आहे महाराष्ट्रातला, आहे ना? हां. आणि या MIT कॉलेज मार्फत आपल्याला अतिशय सुंदर आणि सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आज MIT कॉलेजचे प्राध्यापक शिंदे सर, त्यानंतर माळी सर आणि सुतार सर अशी टीम या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिलेली आहे. तरी आपण आपल्या PCC अकॅडमीच्या वतीने MIT टीमचं शब्द सुमनाने स्वागत करूया. आणि मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही सर्वांनी अतिशय काळजीपूर्वक आणि सहकार्यशील भावना ठेवून सरांचा एक ना एक शब्द तुम्ही स्वीकारावा, ग्रहण करावा. तुम्हाला जर काही महत्त्वाचे मुद्दे वाटले तर तुम्ही ते वहीवर सुद्धा नोट करून घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला आणखी काही या व्यतिरिक्त माहिती लागली तर मी सरांकडून कलेक्ट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा 100% प्रयत्न करेन. पण आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना याची किती गरज आहे हे प्रत्यक्ष सरांनी तुमच्यासमोर व्यक्त व्हायला सुरुवात केल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येणार आहे. मग मी सरांना रिक्वेस्ट करतो की सरांनी आपल्या विद्यार्थ्यांना अतिशय तोलाचं मोलाचं मार्गदर्शन करावं अशी नम्र विनंती. थँक्यू. Thank you, sir. So first of all, I will thankful to the director of the PCC Academy for giving us a chance to express our thoughts in front of you. So first of all, I want to ask you, which language you will prefer, Marathi or English? Why? Why? Up to the 12th standard, Marathi it's okay. But after 12th standard, you are going to take the admission in the professional college or the professional stream. So whenever you are taking the admission to any of the professional stream, then there must be a first language is the English. So if not, try to improve your English skill from today onwards so that you will improve. Okay, no doubt. So I will explain it in both the languages. Okay, so myself Professor Mali sir, I am from the MIT College of Railway Engineering and Research Barshi. So it is the only one college in the Maharashtra that will have the railway courses. So I think you have heard the name of the engineering colleges, various engineering colleges in the Maharashtra. Okay, near about there are the 327 colleges in the Maharashtra, engineering colleges. So from that you will get only the degree of the BTech or the BE. Okay, but in our college, along with the BE BTech, you are able to complete the railway engineering courses. There are a variety of courses are there. I will show you. Okay, so first of all, we are here for what purpose? Because after 12th, what will be the career opportunities to you? So there are 10वी पर्यंत काय होतं, पहिली ते चौथी. पहिलीला आपण गेलो,
आपण कशाचा विचार करतो का? कुठल्या शाळेत जायचंय, आपल्या शेजारी जी जवळपास जी शाळा असेल त्या शाळेत आपण ॲडमिशन घेतो. 4थी पर्यंत आपण काहीच विचार करत नाही. 5वीला आलो की त्यात हायस्कूल कुठलं नियर बाय असेल तिथे घेतो. 10वी पर्यंत जातो, 12वी पर्यंत जातो. पण एक 12वी पर्यंत कसा रूट असतो, स्ट्रेट फॉरवर्ड असतो. 12वी नंतर नंबर ऑफ वेज आर देअर, रूट्स आर देअर फॉर युअर करिअर. ओके, पुढे ये, पुढे. Importance of the 12th. Now you are in the 12th standard. Okay. So how many of you are only the PCM group? Please just raise your hands. PCM. Okay. Down. PCB. Okay. And both. ठीक आहे. आपण 12वी पर्यंत आलो. ही जी पुढे स्लाइड दिसते तुम्हाला, कशाचं चित्र दिसतंय? एक नॉर्मली एक रोड असल्यासारखं आहे, चौक असल्यासारखं आहे. 12वी पर्यंत आपण सरळ मार्गी येतो. 12वी नंतर आपल्याला नंबर ऑफ वेज आहेत. कुणी कुठंही जाऊ शकतं, म्हणजे नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आर देअर अँड वन ऑफ द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी यू हॅव टू टॅकल इट. सगळ्यात जास्त आपल्याला चांगली कुठली ऑपॉर्च्युनिटी आहे त्या रस्त्याने आपण जायचं. नाहीतर आपण 12वी पण काय करतो, हिने बी ग्रुप ठेवलाय का, चला मी पण बीच ठेवतो. माझ्या मित्रांनी ए ग्रुप ठेवलाय, मग मी पण एच ग्रुप ठेवतो. तसं करायचं नाही. आता इथून पुढचं सगळं करिअर, सगळ्या ऑपॉर्च्युनिटी, सगळ्या संधी वैयक्तिक तुम्हाला डिसाईड करायच्या, वैयक्तिक. ओके. आता हे करत असताना हे सगळं चाललंय कशासाठी? आपलं सक्सेस मिळवण्यासाठी. आणि सक्सेस कधी मिळेल? जर तुम्ही त्या कुठल्याही एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी जर तुम्ही त्याला वेळ दिला. बरं, नुसताच वेळ देऊन उपयोगाचा आहे का? त्याचबरोबर प्रयत्न पण तेवढेच गरजेचे आहे. म्हणजे टाइम प्लस एफर्ट्स. वेन यू आर गिविंग द टाइम अँड एफर्ट्स इक्वली म्हणतोय मी, देन डेफिनेटली यू आर गोइंग टू सक्सेस. ओके, पुढे. सो करिअर ऑपॉर्च्युनिटीज आफ्टर द 12th. You are from the science faculty background. Okay. So these are the few म्हणतो मी. ह्या फक्त थोड्या आहेत, अशा असंख्य आहेत अजून, पण ज्या मेजरली आहेत. BSc करू शकता 12वी नंतर तुम्ही. मेडिकल सायन्सला ॲडमिशन घेऊ शकता. इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला ॲडमिशन घेऊ शकता. बरं, आत्तापर्यंत आपल्याला काय माहीत असतंय, 12वी झाले की इंजिनिअरिंग करायचं किंवा मेडिकल करायचं. बरं, हे दोनच का? तर आपल्या कानावर आजूबाजूला सगळीकडून तेच पडत आलेलं आहे. 12वी झाले काय करायचं? नीटची तयारी करायची. 12वी झाले काय करायचं? CET द्यायचं, JEE द्यायचं, इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं. पण ह्याच्या व्यतिरिक्त ऑदर्स जे लिहिलेलं आहे, ऑदर्स, ह्याच्यामध्ये पण असंख्य कोर्सेस आहेत 12वी नंतर, 12वी सायन्स नंतर. ओके, पुढे. बॅचलर डिग्री कोर्सेस कुठले कुठले? तुम्ही BSc म्हणलं मी आता पहिलंच, त्याच्यामध्ये फिजिक्समध्ये करू शकता, केमिस्ट्रीमध्ये करू शकता, बायोलॉजी, बॉटनी, हे तर तुम्हाला बऱ्यापैकी माहितीच आहे. ओके. त्याच्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट, बायोटेक्नॉलॉजी हा शब्द ऐकलाय कधी? त्याच्यात पण करिअरच्या खूप संधी आहेत. कारण सध्या काय होत आहे, सगळी गर्दी जिकडं आहे तिकडंच आपण जातो. त्याच्यामुळं तिथं होतं काय, तिथं कॉम्पिटिशन जास्त वाढतं. असं एखादं क्षेत्र निवडायचं की जिथं कॉम्पिटिशन कमी आहे आणि सगळे त्याच मार्गाने गेले म्हणून आपण त्याच मार्गाने जायचं नाही. आपली वाट वेगळी पाहिजे. त्याच्यामध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन, पिक्चर बघताय, TV बघताय. आपल्याला फक्त एवढंच माहिती असतंय, पिक्चर रिमोटनी TV लावला की पिक्चर दिसतो, TV दिसतो, झालं, संपलं. 3 तासाचा पिक्चर 3 तास बघतो आपण, पॉपकॉर्न वगैरे खातो, संपला विषय. पण तो 3 तासाचा पिक्चर किंवा एखादा अर्ध्या तासाचा एपिसोड शूट करण्यासाठी ते मागं किती मेहनत घ्यावी लागते आणि तिथं सुद्धा टेक्निकल स्किल लागतं. ओके, त्याचे पण वेगवेगळे कोर्सेस आहेत. त्याच्यानंतर इंडियन आर्मीमध्ये जाऊ शकता, BCS BCA करू शकता, डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये करू शकता. ओके, पुढे. त्यातलं पहिलं फील्ड आहे मेडिकल सायन्स, स्पेशली फॉर द B ग्रुप. ओके, मेडिकलमध्ये किती कोर्सेस आहेत?
MBBS आहे, BDS आहे, BMS आहे, BHMS आहे, BUMS आहे, युनानी मेडिकल सायन्स आहे, बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स आहे, फिजिओथेरपी आहे. बरं, एवढेच आहेत का? नाही, अजून भरपूर आहे. पण हे मेजॉरिटी कोर्सेस इन द मेडिकल सायन्स. अलाइड मेडिकल कोर्सेस, ज्यांना कुणाला MBBSला ॲडमिशन मिळालं नाही किंवा BDSला मिळालं नाही, BMSला मिळालं नाही, फिजिओथेरपीला मिळालं नाही, मग त्यांनी लगेच विचार घ्यायचा नाही म्हणत की चला आपण अजून एकदा रिपीट करून पुढच्या वर्षी जाऊ. 1 वर्ष रिपीट केलं म्हणजे तुमच्या करिअरमध्ये तुम्ही 10 वर्ष मागं जात आहे. मी काय म्हणतोय, 1 वर्ष तुम्ही गॅप घेतला असं जर कुणाच्या मनात असेल तर तो पहिला भाग काढून टाका मनातून. गॅप अजिबात घ्यायचा नाही. ओके, आहे तिथूनच पुढं करिअर चालू करायचं. जर समजा मेडिकल सायन्सला जर मेजर ह्याला जर ॲडमिशन नाही मिळालं तर अजून अलाइड कोर्सेस आहेत मेडिकल फील्डमध्ये. D फार्मसी आहे, B फार्मसी आहे, पॅरामेडिकल आहे, नर्सिंग टेक्नॉलॉजी आहे, DMLT आहे, रेडिओलॉजी आहे, त्याच्यानंतर फॉरेन्सिक मेडिसिन. हा शब्द ऐकलाय? एखादा पिक्चर असतो बघा, सस्पेन्स पिक्चर असतो, ते हाताचे टसे किंवा ते DNA रिपोर्ट, ह्याच्यामध्ये अगदी फार कमी लोक जातात. त्या ठिकाणी पण तुम्हाला चान्स आहे. जर समजा चान्स आहे म्हणजे आपल्याला पहिली आवड पाहिजे. कुठलीही गोष्ट करायची म्हणले तर आपल्याला आवड पाहिजे. आवड असेल तर आपण कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर रेडिओलॉजी एक आहे. आता सध्या डॉक्टरकडे गेलं, पहिलं कसं होतं, एक 10, 15, 20, 25 वर्षापूर्वी नुसत्या गोळ्या आणि औषधावर पेशंट नीट होत होता. पण आता काय झाले, गेले की डॉक्टर पहिल्यांदा म्हणते जावा सोनोग्राफी करून या, जावा स्कॅनिंग करून या. मग हे जे तिथले टेक्निशियन जे असतात ते कुठले असतात? रेडिओलॉजीचा कोर्स केलेले असतात. ओके, त्याचं पण एक डिग्री आहे रेडिओलॉजी, ते कुणी पण होऊ शकत नाही. ओके, पुढे हे झाले सगळे मेडिकलचे. ओके, साईड बाय साईड मी त्यावेळेस त्या ब्रँचचं सांगतो. आता इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये BTech, BE BTech. मग BE BTech म्हटलं की तुम्ही IITचं नाव ऐकलं असेल, VNITचं नाव ऐकलं असेल किंवा NITचं नाव ऐकलं असेल. ओके, जर इंजिनिअरिंगमध्ये जर करिअर करायचं असेल तर तुम्हाला IIT, NIT, VNIT जर इथं जर ॲडमिशन मिळालं तर तुम्ही पासआउट होण्या अगोदरच तुमच्याकडं जॉब ऑपॉर्च्युनिटी असते. पेपरला वगैरे बातम्या बघतो बघा आपण, NIT, IITचा विद्यार्थी 4 करोडचं, 50 करोडचं पॅकेज, 75 लाखाचं पर मंथ पॅकेज, हे ते स्टँडर्ड मेंटेन केलेलं आहे. पण तिथं जाणं एवढं सोपं आहे का? नाही. का? तर तिथं जाण्यासाठी तुम्हाला JEEची एक्झाम द्यावी लागते, मेन्सची. त्याच्यानंतर ॲडव्हान्सला क्वालिफाय व्हावं लागतं. ॲडव्हान्सला क्वालिफाय झाल्यानंतर त्या मेरिटमध्ये बसावं लागतं आणि त्या मेरिटमध्ये बसल्यानंतर मग अकॉर्डिंग टू आवर मेरिट वी आर एबल टू गेट द ॲडमिशन इन IIT, NIT, VNIT अँड IIM एक आहे. ओके, अजून बरेचसे आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे झाले BTech, IIT, NIT, VNIT मधले. मग रेस्ट ऑफ द महाराष्ट्रामध्ये IIT, NIT, VNIT हे सोडल्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजेस मी मग असे सांगितलं जवळपास 327च्या आसपास महाराष्ट्रात इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. मग तिथं ब्रँचेस कुठल्या आहेत? आपल्याला कुठल्या माहिती आहेत? कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, सिव्हिल आणि फार तर इलेक्ट्रिकल. ह्या 5च ब्रँचेस आपल्याला माहिती आहेत. पण किती ब्रँचेस आहेत तिथं? 70+ इंजिनिअरिंग ब्रँचेस आहेत. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही सर्च केलात असे काही कॉलेजेस आहेत की जिथं मेकॅनिकल नसेल पण दुसरी एखादी ब्रँच असेल. ओके, त्याच्यानंतर बॅचलर ऑफ आर्किटेक्चर हा शब्द ऐकला असेल. आर्किटेक्चरचा जर समजा ज्यांना सिव्हिलमध्ये ॲडमिशन नाही मिळालं त्यांनी आर्किटेक्चरला ॲडमिशन घेऊ शकता. त्याच्यातून तुम्ही तुमचं करिअर करू शकता. आर्किटेक्चरल डिझाईन म्हणजे ही जी बिल्डिंग वगैरे बांधल्यानंतर जे अट्रॅक्टिव्हनेस दिसतो आपल्याला, तो आर्किटेक्चरल प्लॅन जर काढला तर बिल्डिंग कशी दिसते, काय दिसते, हे सगळं तुम्हाला अगोदर सगळं 3D ड्रॉइंग करता येतं. त्याच्यात पण करिअरच्या खूप मोठ्या संधी आहेत. ओके, हे BSc डिप्लोमा म्हणजे ज्यांचा डिप्लोमा झाला आहे त्यांच्यासाठी आहे. ओके, त्याच्यानंतर बॅचलर ऑफ प्लॅनिंग अँड डिझाईन, ह्या सगळ्या सिव्हिलशी रिलेटेड ब्रँचेस आहेत. BE सिव्हिल, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, बॅचलर ऑफ प्लॅनिंग अँड डिझाईन. आता ही ब्रँच बऱ्यापैकी जणांना माहीत नाही आहे.
आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्याचं COEPचं कॉलेज तुम्ही नाव ऐकून असाल. COEPला ॲडमिशन घ्यायचं म्हणलं तर किती कट ऑफ लागतो? 99. नुसतं 99 नाही, गेल्या वेळेस जर कट ऑफ बघितलं 99.4 ला शेवटचा विद्यार्थी इन झाला. जागा किती? 60. मग 99.4 पासून 99.99 किंवा 100% आहे. हे जे 6-7 पॉईंटचा जो डिफरन्स आहे त्याच्यामध्ये 60 मुलं ॲडमिट झाली. मग जर समजा COEPलाच ॲडमिशन घ्यायचं आहे आणि सिव्हिलचाच इंटरेस्ट आहे, आर्किटेक्चरला पण मिळालं नाही, सिव्हिलला पण मिळालं नाही, घेतलं तर ॲडमिशन COEPलाच घ्यायचं आहे, तर त्यांनी ह्या बॅचलर ऑफ प्लॅनिंग अँड डिझाईनला ॲडमिशन घ्यावं. हा पण कोर्स कसा आहे? सिव्हिल प्लस आर्किटेक्चर ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. तर हा कोर्स बऱ्याच जणांना माहीत नाही आहे, पण तिथं पण पर्सेंटेज थोडंसं हाय लागतं की 90.4 किंवा 94.4 जे आहे त्याच्यापेक्षा थोडंसं खाली येतं, पण इतकंच येत नाही की 10, 20, 40% आपल्याला ॲडमिशन मिळेल. ओके. त्याच्यानंतर इंटेरियर डिझाईन आहे. घर बांधल्यानंतर आपण इंटेरियर डिझाईन करतो, त्याचा पण एक डिग्री कोर्स आहे, तो पण करू शकता. त्याच्यात पण करिअर आहे, कारण आता सध्या प्रत्येकजण घर बांधले की आपलं काय करतो, अट्रॅक्टिव्हनेस किंवा ऑफिस असेल इंटेरियर डिझाईन करून घेतो. ओके. पुढे इंजिनिअरिंग म्हणजे काय? ॲक्वायर द नॉलेज. आता कसलं नॉलेज? किंवा ॲक्वायर द स्किल. नुसतंच इंजिनिअरिंग झालं आहे त्याला महत्त्व नाही, तुमच्याकडे नॉलेज असलं पाहिजे आणि स्किल असलं पाहिजे, तरच तुम्ही त्या फील्डमध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. ओके. मग त्याची डेफिनेशन काय? डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ युजफुल प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस टू हेल्प द मॅनकाइंड. बेसिकली इंजिनियरचं काम काय? डिझाईन अँड मॅन्युफॅक्चर. काय? युजफुल प्रॉडक्ट्स. सगळ्याच्या जवळ मोबाईल आहे, एक आत्ता नसेल, घरी TV आहे, हे कुणी डिझाईन केला? इंजिनियरने. ओके. हे जर झालं नसतं तर काय होतं? डिझाईन अँड मॅन्युफॅक्चर द युजफुल प्रॉडक्ट्स टू हेल्प द मॅनकाइंड. मॅनकाइंड म्हणजे आपल्यासाठीच आहे ना ते. एखादं गॅजेट, तुम्हाला हा शब्द माहीत असेल, गॅजेट. पहिलं मोबाईल नव्हतं तेव्हा काय होतं? माणूस जर एखादा कुठे गेला, त्याला जर बोलवायचं असेल तर त्यांनी घरी येईल तेव्हाच आपल्याला भेटणार. आता कसं? अगदी तुम्ही तळहाताच्या नुसतं डायल केलं की तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठं जरी असलं तरी तुम्ही त्याच्याशी बोलू शकता. हे एक गॅजेटच आहे, हे एक प्रॉडक्ट आहे. कुणी डिझाईन केलेलं आहे? इंजिनियर्सने डिझाईन केलं आहे. ह्याचा फायदा कुणाला झालेला आहे? सगळ्या मानवजातीला झालेला आहे. ओके. पुढे आता मगाशी मी सांगितलं इंजिनिअरिंग ब्रांचेस, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, केमिकल, ह्या कोर ब्रांचेस झाल्या. कोर ब्रांचेस आणि अलाइड ब्रांचेस. कोर ब्रांचेस इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, केमिकल, ह्या ब्रांचेसला कधीही मरण नसतंय. कोर ब्रांचेसला घर लोक बांधणारच आहे, किती बी दिवस झाले घर बांधणारच आहे. सिव्हिल आलं, जोपर्यंत आपलं चाक चालू आहे, कसलंही चाक असू द्या, तोपर्यंत मेकॅनिकल ब्रांचला मरण नाही. सिव्हिल, इलेक्ट्रिकल, समजा लाईटच नसली असती, लाईटचा शोधच लागला नसता इलेक्ट्रिकल ब्रांचचा, काय झालं असतं? पुढचं सगळं ठप्प झालं असतं ना. त्याच्यामुळं ह्या ज्या बेसिक 3 आहेत, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि मेकॅनिकल, ह्या कोर ब्रांचेस आहेत. आणि अलाइड ब्रांचेस कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, हे नंतरचे आले. ओके. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रांच आहे. त्याच्यानंतर मोर दॅन 70+ ब्रांचेस आर देअर. इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर किंवा बाकीच्या ह्या सगळ्या अलाइड ब्रांचेस झाल्या. ओके. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इट इज ऑल अबाउट विदाउट विच यू कांट इमॅजिन द लाईफ. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शिवाय आपण लाईफ इमॅजिन करू शकत नाही. कदाचित तुम्ही त्याचे अनुभव घेतले असतील. ओके. मी सांगतो त्यावेळेस. पुढे घ्या. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी आहे. आवर लाईफ स्टॉप्स व्हेन पॉवर इज ऑफ. 2 मिनटं लाईट गेली तर बघा, 2 मिनटं जर फॅन बंद केलं लगेच उकडायला चालू. जर समजा लाईटच नसली असती, आवर लाईफ विल स्टॉप. मोस्ट इम्पॉर्टंट ब्रांच ऑफ द इंजिनिअरिंग, सगळ्यात बेसिक मदर ब्रांच जर म्हणलं, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि मेकॅनिकल.
त्याच्यानंतर मग इलेक्ट्रिकल नंतर इलेक्ट्रॉनिक्स आलं, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन आलं, कॉम्प्युटर सायन्स आलं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आली, ह्या सगळ्या अलाय ब्रँचेस आल्या. ओके, मग इलेक्ट्रिकल ब्रँचचं समजा इलेक्ट्रिकल ब्रँचला तुम्ही ॲडमिशन घेतला, इलेक्ट्रिकल जनरेशन परळीला आहे, चंद्रपूरला आहे, नाशिकला आहे, जिथं वीज तयार होते असं. ओके, थर्मल पॉवर स्टेशन म्हणतो किंवा हायड्रो पॉवर जनरेशन म्हणतो, पाण्यापासून वीज तयार केली जाते, कोळशापासून वीज तयार केली जाते, त्या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळू शकतो. इलेक्ट्रिक मोटर्स, लाइटनिंग डिझाईन, इलेक्ट्रिकल पॅनल्स, इलेक्ट्रिकल मशीन्स, ह्याच्याशी रिलेटेड जे जॉब आहे ते तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनियर केल्यानंतर मिळू शकतात. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. टेलिकम्युनिकेशन मीन्स टू कम्युनिकेट ॲट अ फार डिस्टन्स. टू कम्युनिकेट ॲट अ फार डिस्टन्स. त्याच्यामध्ये कॉम्प्युटर्स, लॅपटॉप, मोबाईल फोन, टेलिव्हिजन, DVD प्लेअर, हे सगळे इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशनचे साधनं झाले. हे कम्युनिकेशन तुम्ही डिफरंट वेजनी करू शकता. ओके, फोननी करू शकता, ते पेजर होते किंवा टेलिग्राम, तार हा शब्द ऐकला असेल पण ते आता आउटडेटेड झालं. मेकॅनिकल डिझाईन, हीट अँड पॉवर, प्रोडक्शन, ॲटोमोबाईल, रेफ्रिजरेटर. फक्त मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हटलं की फक्त मेकॅनिकलच एक ब्रँच नाही, त्याच्यामध्ये परत ह्या एवढ्या ब्रँचेस, त्याचे स्पेशलायझेशन्स आहेत. डिझाईन, मेकॅनिकल डिझाईन टेक्नॉलॉजीमध्ये ॲडमिशन घेऊ शकता, हीट अँड पॉवरमध्ये घेऊ शकता, प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये घेऊ शकता, ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग आहे. आणि आता नवीन सध्या युग कशात चाललं आहे, इलेक्ट्रिक व्हेकल्स चाललेला आहे. मग इलेक्ट्रिक व्हेकल्स म्हटलं की तिथं कुठला इंजिनियर्स लागेल, दोन्ही लागतात. ॲटोमोबाईल पण लागतो, म्हणजे मेकॅनिकल पण लागतो आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर्स पण लागतो. ओके, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग. आपल्या प्रत्येकाच्या घरी फ्रीज आहे, AC आहे, त्याला तो कॉम्प्रेसर असतो, ते कॉम्प्रेसर डिझाईन करण्यासाठी आपल्याला रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग. त्याच्यानंतर रोबोटिक्स, ॲटोमेशन. जिथं ॲटोमेशनची गरज आहे तिथं रोबोटिक्सची गरज आहे, आणि जिथं रोबोटिक्स लागणार आहे तिथं तुम्हाला मेकॅनिकल लागतं आहे, इलेक्ट्रिकल लागतं आहे, इव्हन दो इलेक्ट्रॉनिक्स पण लागतं. आता हे रोबोटिक्स हे असं हे आहे, त्या ठिकाणी तुम्हाला मॅकॅट्रॉनिक्स हा एक शब्द तुम्हाला ऐकण्यात कुठं आला असेल. मॅकॅट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स दोन्हीचं कॉम्बिनेशन करून मॅकॅट्रॉनिक्स हा शब्द आलेला आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही रोबोटिक्स, ऑफिस ऑटोमेशन हे सगळं बघू शकता. आता जर तुम्हाला जर फॅन बंद करायचा असेल तर तुम्हाला तिथं जाऊन फॅन बंद करावा लागेल. पण असे काही गॅजेट्स आलेले आहेत, कोणाच्या घरी असतील, रिमोटनी पण फॅन बसले बंद चालू करू शकता, किंवा इव्हन इलेक्ट्रॉनिक्स किट आहेत, तुम्ही नुसतं क्लॅप स्विच टाळी वाजवली की बंद चालू होऊ शकतं. ओके, सिव्हिल म्हणलं की काय आलं, ब्रिजेस आलं, बाकी जे सगळे हे एवढे त्याचे कोर्सेस आहेत. आता हे सगळं तुम्ही कुठल्याही ब्रँचला ॲडमिशन घ्या, कुठल्याही ब्रँचला, त्याच्यानंतर जॉब ऑपॉर्च्युनिटीज आफ्टर द ग्रॅज्युएशन. इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज कुठं कुठं मिळू शकतात. एनी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, कुठलीही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री अकॉर्डिंग टू द आवर ब्रँच, अकॉर्डिंग टू द आवर. मेकॅनिकल झाला असेल मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये मिळेल, इलेक्ट्रॉनिक झाला असेल इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये मिळेल, इलेक्ट्रिकल झाला असेल इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीमध्ये मिळेल, कुठलीही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल, एनी सर्व्हिस इन इंडस्ट्री. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर कंपनी आहेत, सध्याची युग सगळं सॉफ्टवेअरच म्हणताय, बरोबर आहे. बँकिंग सेक्टरमध्ये पण इंजिनियर्सला जॉब मिळू शकतो. कुठं, आता बँकेचे सगळे व्यवहार कसे चाललेले आहेत, कॉम्प्युटरवर आणि ऑनलाईन चाललेले आहेत. मग त्या ठिकाणी सायबर सिक्युरिटी हा शब्द ऐकलाय तुम्ही. सिक्युरिटी, जर समजा सिक्युरिटीच नसली असती तर काय झालं असतं. आता एवढी मोठी सिक्युरिटी असून सुद्धा कोणतरी आपल्याला एखादी लिंक पाठवतं फोनपेला, आपण नुसतं क्लिक केले की आपलं सगळं पैसे खाली होते, बरोबर आहे. त्या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनियरची बँकेत सुद्धा गरज असते. मग त्याच्यासाठी त्यांनी सायबर सिक्युरिटी किंवा इथिकल हॅकिंग हा शब्द ऐकला असेल. ओके, तर ह्या कोर्सेस वेगवेगळे करावे लागतात. नुसतं BE होऊन चालणार नाही का, तर BE तर कोण पण करत आहे. 1,30,000 मुलं महाराष्ट्रातून दरवर्षी इंजिनियर्स होऊन बाहेर पडतात. किती, 1,30,000. मग आपण जर त्या 1,30,000 मध्येच राहिलो तर आपण जास्ती प्रोग्रेस करू शकणार नाही.
त्याचबरोबर आपण वेगवेगळे कोर्सेस जर कुठले केलात तर तुम्ही सक्सेस मिळवू शकता. ॲग्रिकल्चरल फील्ड आहे, डेअरी फील्ड आहे, त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रयोग करता येतात. टेक्निकली एज्युकेशन सेक्टर आहे. आता तुम्ही म्हणाल की एज्युकेशन सेक्टरमध्ये इंजिनियर्सचं काम काय आहे. आता तुम्ही बऱ्यापैकी लातूरमध्येच आहेत हे सगळे. हे जे मोठे मोठे जे क्लासेस तुम्ही कोटा वगैरे बघताय, नाव ऐकून असाल, तिथले जर स्टाफ मेंबर जर बघितले जे शिकवणारे आहेत त्यांचं क्वालिफिकेशन बघितलं का तुम्ही? सगळे बऱ्यापैकी 90% इंजिनियर्स आर देअर. फिजिक्स कोणी शिकवायला पाहिजे? BSc, MSc, M.Ed फिजिक्सवाल्यांनी शिकवायला पाहिजे, पण त्या ठिकाणी इंजिनियर्स शिकवत आहेत. आता का शिकवत आहेत हे सगळं झाल्यानंतर मी सांगेल तुम्हाला. ओके. एंटरप्रेनरशिप आहे, बिझनेस आहे, तुम्ही स्वतःचा बिझनेस टाकू शकता. ओके. पुढे हे प्रोबॅबल कंपन्या आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळू शकतो. ओके. मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. पुढे घ्या. ह्या सॉफ्टवेअरच्या कंपन्या आहेत. जर समजा कॉम्प्युटर इंजिनियर जर कोण झाला असेल, विप्रो आहे, सॅबॅग आहे, HCL आहे, L&T आहे. ओके. रिलायन्स आहे, इन्फोसिस आहे. हे मेन नावं तुम्ही ऐकलेली असतात. अशा असंख्य कंपन्या आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला जॉब मिळू शकतो. हे कोण आहे तो? सेलिब्रिटी इंजिनियर्स. नील आर्मस्ट्रॉंग कोण होता? तो चंद्रावर पहिलं पाऊल ठेवला. आपण लहानपणापासून ऐकत आलो की नील आर्मस्ट्रॉंगनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं. बरोबर आहे? पण हे चुकीचं आहे. मी का चुकीचं म्हणतो? नील आर्मस्ट्रॉंग बरोबर अजून 2 जण होते. तुम्ही जर कुठं जर सर्च केला, आत्ता नका करू, 12वीची परीक्षा झाल्यानंतर, CETची परीक्षा झाल्यानंतर थोडंसं सर्च करा. त्याच्याबरोबर अजून 2 जण होते. जेव्हा ते चंद्रावर त्यांचं यान उतरलं आणि पहिलं पाऊल ठेवायचा मान ह्याच्यावर जो सहकारी आहे त्याचं नाव मी विसरलो, त्यांना होता. पण तो ऐन टायमाला त्यांनी माघार घेतली, नको. मग नील आर्मस्ट्रॉंग म्हणला मी ठेवतो. त्यांनी ठेवला. नाव कुणाचं झालं? म्हणजे ह्याच्यातून मला सांगायचं काय? मला डिसिजन, फर्म डिसिजन घ्या, परिणामाची चिंता करू नका. आता त्यांनी जर विचार केला असता, आपण पृथ्वीपासून चंद्रापर्यंत आलोय, आता 1 फूट, फक्त 1 पाऊल खाली ठेवायचं, आणि त्या ठिकाणी तो डगमगला, नको व्हावं, हे तो काय झालं तर व्हायचं असतं तर खालून चंद्रापर्यंत येस तर झालं असतं ना. त्यांनी नाही ठेवलं, नील आर्मस्ट्रॉंगने ठेवलं आणि त्याचं नाव झालं. तो पण एक इंजिनियरच होता. दुसरा रिलायन्सचे सर्वेसर्वा, ते पण एक इंजिनियर्स आहे. नारायण मूर्ती, ते पण एक इंजिनियर्स आहे. त्याच्या पुढं अजय प्रेमजी, ते पण एक इंजिनियरच आहे. आता हे अगदी टॉप मोस्ट सक्सेसफुल इंजिनियर्स असं म्हणू थोडक्यात. पुढे घ्या. आता ती पहिली जी स्लाइड होती ते इंजिनियर होते, त्यांनी त्यांच्या इंजिनिअरिंग फील्डमध्ये सक्सेस मिळवलं. अजिम प्रेमजी असतील किंवा नारायण मूर्ती असतील. आता हे कोण आहे? मिस्टर बीन माहित आहे? अरविंद केजरीवाल IIT पास आउट आहे. इंजिनिअरिंग फील्ड सोडून कुठं आले त्यांनी? पॉलिटिक्स. त्याच्या पलीकडं सुशांत सिंग, तो पण एक इंजिनियरच होता. खाली अनिल कुंबळे, क्रिकेटर. त्याच्या पलीकडं गायक. म्हणजे इंजिनिअरिंग फील्ड करून सुद्धा त्यांनी त्यांच्या फील्डमध्ये न काम करता दुसऱ्या फील्डमध्ये सुद्धा एवढं मोठं सक्सेस मिळवलेलं आहे. आणि मी मगाशी मी म्हणलं होतं त्या कोटा वगैरे ह्या ठिकाणी इंजिनियर झालेलेच लोक का शिकवतात, तर हा एक कारण आहे. अजून एक मी हेच अजून शेवटी सांगतो तुम्हाला. पुढे घ्या. कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, हे पण एक इंजिनियरच होते. पुढे घ्या. हे झालं आत्तापर्यंतचं फक्त आपलं इंट्रोडक्शन टू द इंजिनिअरिंग ब्रँचेस, करिअर ऑपॉर्च्युनिटीज, सेलिब्रिटी इंजिनियर्स आणि हे.
आता आपण ह्या स्टेजला आहे, आपली CET एक्झाम झाली की आपल्याला कुठं ना कुठं तर ॲडमिशन घ्यावं लागेल. ओके, व्हेन द व्हाय इज क्लिअर, मी काय म्हणतोय, व्हेन द व्हाय इज क्लिअर द हाऊ इज इझी. हे वाक्य कायमस्वरूपी लक्षात ठेवा. तुमच्या मनात जर असा कुठे एखादा जर शंका आली, व्हाय कशासाठी, हे जर कशासाठी आपण अभ्यास करतोय हे जर क्लिअर झालं, हाऊ इज इझी कसा करू हे लगेच सोपं होतंय. बरोबर आहे की नाही. आपण काय करतो, अभ्यासाला बसायच्या अगोदर एवढं मोठं आहे कधी वाचू, अर्धा कॉन्फिडन्स तिथंच गेला. असं का नाही करायचं. पुढे क्या पुढे आता इलिजिबिलिटी फॉर द ॲडमिशन. अजून एक, कॅन्डिडेट शुड बी द इंडियन नॅशनल. सगळे आपण भारतीय आहोत, कोण आहे का बांगलादेशी वगैरे, ठीक, म्हणजे सगळ्याला ॲडमिशन मिळणार आहे. स्टुडंट शुड हॅव पास द HSC एक्झाम. 12वीची एक्झाम त्यांनी पास केली पाहिजे फ्रॉम द महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल, और इट्स इक्विवलेंट एक्झाम विथ सब्जेक्ट्स फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स इंजिनिअरिंगसाठी बरं का. मेडिकलसाठी म्हणलं तर तुम्ही PCB प्लस नीटची एक्झाम आहे, त्याच्यानंतर तुम्हाला पुढे घ्या. अँड किती मार्क पडले पाहिजे तुम्हाला 12वीला, मिनिमम 45% मार्क्स फॉर द ओपन कॅटेगरी अँड 40% मार्क्स फॉर द रिझर्व कॅटेगरी अँड पर्सन विथ द डिसॅबिलिटी. जर समजा हँडिकॅप वगैरे असेल तर त्याला 40% आहे. हा झाला गेल्या वेळेसचा क्रायटेरिया. ह्या वर्षीचं ज्यावेळेस ब्रॉशर येईल त्यावेळेस त्याचा क्रायटेरिया पण जनरली हाच राहतो. ओपनसाठी 45% आणि रिझर्वसाठी 40%. त्याचबरोबर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स. आता केमिस्ट्रीच्या ऐवजी त्याला बायोलॉजी ऑर चालू शकतो, बायोटेक्नॉलॉजी चालू शकतो, किंवा तुमचा टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट चालू शकतो, कॉम्प्युटर सायन्स, इंजिनिअरिंग आहे, IT आहे. म्हणजे तुम्हाला इथं मेन कंपल्सरी सब्जेक्ट कुठले आहे, फिजिक्स आणि मॅथ्स. ह्या तिन्हीची मिळून फिजिक्स, मॅथ्स आणि केमिस्ट्री किंवा ह्यापैकी एक, ह्या सगळ्यांची मिळून बेरीज किती व्हायला पाहिजे तुमची, 45%. ओपन असेल तर, आणि रिझर्व असेल तर 40%. ओके, ही झाली बेसिक इलिजिबिलिटी. त्याच्याबरोबर पाठीमाग अजून एक, हां, त्याचबरोबर कॅन्डिडेट शुड हॅव अ नॉन झिरो स्कोर इन CET अँड JEE. आता CETची एक्झाम तुम्ही देणार आहे साधारणतः 2 पासून काहीतरी चालू आहे, 2 मे पासून, बरोबर आहे. 2 मे ते 16 मे काहीतरी आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला किती स्कोर आला पाहिजे, नॉन झिरो, म्हणजे फक्त झिरो नसला पाहिजे. म्हणजे काय बसलं पाहिजे, झिरो स्कोर नसला पाहिजे. इकडं 45% मार्क आणि इकडं नॉन झिरो 1 मार्क असला तर तुम्हाला 327 पैकी कुठल्या ना कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. मग कशाला अभ्यास करायचा, 1च मार्क घ्यायचा आहे. आता ह्याच्या पुढचं सांगतो. फिजिक्सला 50 मार्क्स 50 क्वेश्चन असतात, केमिस्ट्रीला 50 क्वेश्चन असतात, मॅथमॅटिक्सला 50 क्वेश्चन असतात. फिजिक्सचा क्वेश्चन 1 मार्काला असतो, केमिस्ट्रीचा 1 मार्काचा असतो आणि मॅथमॅटिक्सचा 2 मार्काचा असतो. कुणी काय, आता हे मी जे सांगतो ते तसं करायचं नाही बरं का. ज्यांनी काहीच अभ्यास केला, समजा ज्याला एखाद्याला इंजिनिअरिंगला जायचंच नाही, हे ठरम आहे, असतील 1-2 विद्यार्थी तसे, जायचंच नाही आणि आपला CETचा तर अभ्यास झालेला नाही, काय करायचं, फिजिक्सचा क्वेश्चन पेपर आला, फक्त ए तर ए फक्त डार्क करायचं, एच. बी अजिबात नाही, केमिस्ट्रीला बी तर बीच आणि मॅथमॅटिक्सला सी तर सीच. बघा तुम्हाला किती मार्क पडते, 30 ते 35 मार्क तुम्हाला सहज पडून जातात, सहज. पण हा काय झाला, शॉर्टकट झाला. हा शॉर्टकट झाला. दरवेळेस शॉर्टकट आपल्याला आपल्या योग्य मार्गापर्यंत नेईल ह्याची गॅरंटी असते का, त्याच्यामुळं हा प्रयत्न कधीच करायचा नाही.
त्याच्यासाठी अगोदर जेवढे क्वेश्चन्स आपल्याला कन्फर्म माहीत आहेत आन्सर सोडून घ्या, आणि राहिल्यानंतर जर समजा तुम्हाला वाटले की बाबा हे मला 4 क्वेश्चन येत नाही, मग तिथं तुम्ही गोळ्या मारू शकता. असं ब्लँक ठेवण्यापेक्षा 1-2 ठिकाणी गोळ्या मारू शकता. म्हणजे हे जे नॉन झिरो स्कोअर जे म्हणलेलं आहे, आता मला सांगा एवढं सांगितल्यानंतर नॉन झिरो कुणाला पडेल का इथं? ओके. मग आता 1 मार्क मिळालेल्याला पण ॲडमिशन मिळतंय आणि 99% मिळालेला पण ॲडमिशन मिळतंय, पण तो आता एकाच कॉलेजला मिळत नाही. जर आपल्याला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर काय गरजेचं आहे? पर्सेंटाईल मार्क चांगले पाहिजे, बरोबर आहे. जितके मार्क्स चांगले तितकं तुमचं कॉलेज चांगलं. त्याच्यामुळं तुम्ही आत्ताच ठरवा की आपल्याला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, आणि गेल्या वेळेसचं कट ऑफ मिळतं. ओके, जरी समजा नसेल तर मी सरांना एक फाईल शेअर करतो, पण ते आफ्टर द एक्झाम तुम्ही त्याचा अभ्यास करा. एक्झाम झाल्यानंतर रिझल्ट लागेपर्यंत तुम्हाला जो टाईम असतो त्याच्यामध्ये तुम्ही ते बघू शकता. पुढे सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर द ॲडमिशन. व्हॉट आर द वाटल्यास तर नसेल लिहून घ्या, किंवा मग सरांचा तुमचा ग्रुप असेल ह्यांचा, मी त्याच्यावर सरांना शेअर करतो, हे तुम्ही बघून घ्या. तरी पण SSCचं मार्कशीट तुमच्याकडे आहे, SSCचं आहे. HSCचं रिझल्ट लागला की तुम्हाला 12वीचं मार्कशीट मिळेल. CET स्कोअर कार्ड, CETचा रिझल्ट लागला की ऑनलाईन मिळेल. म्हणजे पहिले 3 तर तुमच्याकडे आहेत. लिव्हिंग सर्टिफिकेट, दाखला तो पण आहे. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. आता जर समजा एखाद्या विद्यार्थ्याकडे जर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट नसेल तर त्यांनी त्याच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर एक पॉईंट असतो की इंडियन नॅशनॅलिटी आपल्या TCवर लिहिलेला असतो. तिथं जर भारतीय असेल तर नॅशनॅलिटी नसली तरी चालू शकते, पण तहसीलमध्ये 1 दिवसात मिळू शकते, 1 किंवा 2 दिवसात नॅशनॅलिटी मिळू शकते. डोमेसाईल सर्टिफिकेट. आता नवीन जो सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आलेला आहे, नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल एकातच आहे. ओके, त्याच्यामुळं नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल हे काढून घ्यायचं. आणि इन्कम सर्टिफिकेट, हे जे इन्कम सर्टिफिकेट पर्यंतचे जे लास्ट इन्कम सर्टिफिकेट पर्यंतचे जे डॉक्युमेंट आहेत हे सगळेच्या सगळे ओपन कॅटेगरीसाठी कंपल्सरी आहेत. ओपन कॅटेगरी इन्कम सर्टिफिकेट पर्यंत. ओके, आणि कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर हे कुणासाठी आहे? जे कॅटेगरीमध्ये आहे, जे ओपन सोडून इतरमध्ये. मग त्यांना वरचे लागणार नाहीत का? वरचे तर लागणारच, पण ते खालचे पण लागणार. सगळ्यात महत्त्वाचं, कॅटेगरीचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्याकडं कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे. काढली सगळ्यांनी? नसेल काढली तरी दाखल केलेली असेल 15 दिवसात तुम्ही स्टुडंट आहात म्हटलं तर लगेच आपल्याकडे ऑनलाईन येते. ओके, जरी नसेल काढली तर आत्ता प्रोसेस करा, 1 महिन्याच्या तुमच्या ईमेलला कास्ट व्हॅलिडिटी येते. नॉन क्रिमिलियर व्हॅलिड अप टू द 31 मार्च 2025, म्हणजे पुढच्या वर्षीच्या 25 पर्यंत व्हॅलिड असलं पाहिजे, त्याच्यावर लिहिलेलं असतंय. काही नॉन क्रिमिलियर 1 वर्ष व्हॅलिड देतात, काही 3 वर्ष व्हॅलिड असलेले देतात. 3 वर्ष असेल तर चांगलीच गोष्ट आहे. बऱ्यापैकी आता मी ॲडमिशन प्रोसेस करत असताना बघतो, काही कॅटेगरीचे विद्यार्थी असतात, नॉन क्रिमिलियर व्हॅलिड नसल्यामुळं त्यांची कास्ट ग्राह्य धरली जात नाही, मग ते ओपन कॅटेगरीला कन्वर्ट होतात. त्याच्यामुळे होतं काय, कॅटेगरीचा जो फीचा जो बेनिफिट आहे तो बेनिफिट मिळत नाही. त्याच्यासाठी नॉन क्रिमिलियर आणि कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट तर असेलच सगळ्याकडे तुमच्याकडे. ओके, तर ह्या 2 गोष्टीकडे लक्ष ठेवा. आणि इन्कम सर्टिफिकेट एक काढून घ्यायचं. इन्कम काढले की तुम्हाला नॉन क्रिमिलियर काढता येतं. ओके, एवढेच फक्त डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात. हे कुणाला? CET, JEE, नीटसाठी. ओके, मग जर समजा तुम्हाला ॲडव्हान्सला जायचं आहे, मग हे JEEचं जे मार्कशीट असेल तिथं तुम्हाला स्कोर येतो, कट ऑफ येतो. त्या कट ऑफपेक्षा जर जास्त मिळाले असले तर आपण लगेच ॲडव्हान्सचा परत सेपरेट फॉर्म भरावा लागतो. त्यांचा जो काही 15, 10, 20 दिवसाचा गॅप असतो
तेवढ्यामध्ये लगेच ॲडव्हान्सचा फॉर्म भरायचा. ओके, हे लक्षात ठेवायचं. नाहीतर असं काही बरेचसे विद्यार्थी असे करतात, आपण CETचा फॉर्म भरलाय, JEEचा फॉर्म भरलाय, मेनचा रिझल्ट आला आणि ते ॲडव्हान्सच्या परीक्षेची हॉल तिकीटची तयारी वाट बघत बसतात. तसं येत नाही, तुम्हाला ॲडव्हान्सचा सेपरेट फॉर्म भरावा लागतो. ओके, पुढे आता तुम्ही हे पण ऐकलं असेल की महाराष्ट्रातले काही कॉलेजेसला BE डिग्री आहे आणि काही कॉलेजेसला BTech डिग्री आहे. काय फरक आहे दोन्ही? तसं बघितलं तर 90% सेमच आहे, काहीच फरक नाही. ओके, जसं आपण मारुती, हनुमान, बजरंग काय हे एकच आहे ना, तसं BE आणि BTech फक्त एक 10% सिलेबस थोडासा चेंज असतो. ओके, पुढे घ्या. हे बार्शीचं MIT इंजिनिअरिंग कॉलेज, रेल्वे इंजिनिअरिंग कॉलेज. हे डॉक्टर विश्वनाथराव कराड सर, MIT ग्रुपचे फाउंडर. आपल्या लातूरमध्ये पण मेडिकल कॉलेज आहे MITचंच. पुढे हे आमच्या ऑनरेबल सेक्रेटरी स्वाती मॅडम. प्रिन्सिपल सर डॉक्टर लेंगरे सर. पुढे कोर्सेस अवेलेबल ॲट आवर इन्स्टिट्यूट: सिव्हिल इंजिनिअरिंग, computer science and engineering, electronics and telecommunication engineering, mechanical engineering, and from this year we are taking that electronics and computer engineering branch separate. आता इथे जर बघितलात कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ह्या दोन ब्रँचेस सेपरेट आहेत, पण जी शेवटची जी 5वी ब्रँच आहे ती काय आहे? इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर, म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेलं आहे. ओके, पुढे इथंपर्यंत महाराष्ट्रातले सगळे 327 कॉलेजेसमध्ये जर ॲडमिशन घेतलात तर तुम्हाला BTech इन सिव्हिल मिळेल, BTech इन कॉम्प्युटर मिळेल, BTech इन मेकॅनिकल मिळेल, डिग्री मिळेल. पण आमच्या इथं जर घेतलात तर त्याच कोर्सबरोबरच आपण काय देतो? ऑनर्स डिग्री कोर्सेस देतो. ऑनर्स डिग्री अकॉर्डिंग टू द ब्रँच. जर समजा सिव्हिलला ॲडमिशन घेतलं तर ऑनर्स कोर्स कुठला आहे? सस्टेनेबिलिटी इंजिनिअरिंग, इन्फ्रा डिझाईन अँड डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंट आपण लातूरमधले, ह्या भागात एक 92-93 साली काहीतरी भूकंप झाला होता. ओके, डिझास्टर मॅनेजमेंट. तसं झालं तर काय करायचं? किंवा पूर आला, अचानक पूर आला तर त्या ठिकाणी ते जे मॅनेजमेंट असतं डिझास्टर मॅनेजमेंट, त्याचा ऑनर्स कोर्स देतो. कॉम्प्युटर सायन्स जर मध्ये ॲडमिशन घेतलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द ऐकलेला असेल, मशीन लर्निंग हा शब्द ऐकलेला असेल, डेटा सायन्स आहे, सायबर सिक्युरिटी आहे. तर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग हा 4 वर्षाचा कोर्स करेपर्यंतच त्याचबरोबर पॅरलली तुम्ही हे ऑनर्स डिग्री कोर्सेस करू शकता. बाकीच्या कॉलेजला मुलांना काय करावं लागते? BE कॉम्प्युटर व्हायचं. आफ्टर BE पासआउट झाल्यानंतर पुण्याला, मुंबईला किंवा मोठ्या सिटीत जाऊन 3 महिन्याचा 4 महिन्याचा AIMLचा कोर्स करायचा, डेटा सायन्सचा कोर्स करायचा. पण इथं काय होतंय? तुम्ही तो डिग्री कंप्लीट करेपर्यंतच ह्या ऑनर्स डिग्री केला जातो. आणि हा ऑनर्स डिग्री सोलापूर विद्यापीठाचं तुम्हाला सर्टिफिकेट पण मिळतं. असं नाही की आपले कॉम्प्युटर सेंटरला कोर्स लावला आणि त्यांचं सर्टिफिकेट घेतलं. युनिव्हर्सिटी ग्रँटेड कोर्स आहे. इलेक्ट्रॉनिक्सला जर घेतला तर रेल्वे इंजिनिअरिंग, जसं की आमच्या कॉलेजचं नावच काय आहे? MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च. तर ENTC मध्ये आपण रेल्वे इंजिनिअरिंग हा ऑनर्स डिग्री कोर्स देतो. मग त्याच्यामध्ये काय आहे? परत AIML आहे, IoT आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स, हे शब्द तुम्ही ऐकले असतील. ओके, रेल्वे इंजिनिअरिंग जी आत्ता सध्या जी रेल्वेमध्ये जी काही रिसेंट टेक्नॉलॉजी जी वापरली जाते, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. मी मग अशीच काय म्हणलं होतं? टेलिकम्युनिकेशन इज अ कम्युनिकेशन ॲट अ फार डिस्टन्स. ओके, कुठून पण दूर ठिकाणून एकमेकाशी आपण संपर्क साधू शकतो. पहिलं कसं होतं? रेल्वे जाताना सिग्नल घेऊन कोणतं थांबायचं, लाल, पिवळा, हिरवा. आता कसं होत आहे? सगळं ॲटोमॅटिक आहे, सगळं ॲटोमॅटिक आहे. इव्हन तुमच्या मोबाईल फोनमध्ये एक ॲप आहे बघा रेल्वेचं, IRCTC आहे, इक्सिगो आहे.
त्याच्यावर कुठलाही ट्रेन नंबर टाकला, महाराष्ट्रातली नाही जगातली आपल्या भारतातली कुठलीही ट्रेन सध्या कुठं आहे त्याचं लोकेशन तुम्ही ट्रॅक करू शकता, बरोबर आहे. तर हे सगळं ह्या रेल्वे इंजिनिअरिंगच्या ऑनर्स कोर्समध्ये आपण शिकवलं जातं. तसंच मेकॅनिकलमध्ये रोबोटिक्स आहे, रिन्युएबल एनर्जी आहे. रिन्युएबल एनर्जी सध्या त्याची फार गरज आहे. सोलार एनर्जी, विंड टर्बाईन्स लागले असतील आसपास कुठंतरी. ओके, हे ऑनर्स कोर्सेस तर देतो, पण त्याचबरोबर रेल्वेचा एक 1 इयर रेल्वे डिप्लोमा आपण देतो. म्हणजे आमच्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला 4 वर्षात किती डिग्रीज मिळणार आहे? 3. एक BE BTech जी काय असेल ती ऑनर्स डिग्रीची एक, आणि रेल्वेचा 1 इयर रेल्वे डिप्लोमा. आता हे पण रेल्वे डिप्लोमा फर्स्ट सिव्हिलचा आहे, रेल्वे ट्रॅक टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर रेल्वे सिग्नलिंग अँड टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्सचा, रेल्वे सिग्नलिंग अँड टेलिकम्युनिकेशन. आत्ताच मी सांगितलं रेल्वेचं हे पूर्ण सिग्नलिंगचं जे आहे ते सगळं कसं आहे, ॲटोमॅटिक आहे. जर समजा आता तुमच्या इथं पण रेल्वे आहेच, जिथं सिग्नल असेल ना तिथं थोड्या वेळ जाऊन थांबा. रेल्वे पास होताना पहिला लाल असतंय, बरोबर आहे, किंवा पहिला हिरवा असेल. रेल्वे क्रॉस झाली रे झाली, ॲटोमॅटिक तो चेंज होतो. हे कसं होतं? हे सगळं रेल्वे सिग्नलिंग अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये आपण तो सिलेबस आहे. बोले सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी इन रेल्वे सेक्टर. आता सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी इन रेल्वे सेक्टर तुम्ही नुसतं फोनवरून तिकीट बुक करू शकता की नाही? बर्थ नंबर चॉईस देऊ शकता. सिनियर सिटीजन असेल तर लोअर बर्थ. ओके, तर हे सगळं डेटा तिथं असतो. मग हे सगळं कशामधून घेतलं जातं? सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी. नाहीतर 50च जागा आहेत, 50च सीट अवेलेबल आहेत आणि 100 जणांनी बुक केलं आणि 100 जणांना तिकीट दिलं, असं होतंय का? ओके, तर हे सगळं सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी इन द रेल्वे सेक्टर. आणि रोलिंग स्टॅक अँड द ऑपरेशन्स. तुमच्या मला वाटतं इथं उदगीरला का कुठं तर रेल्वेचा कारखाना चालू झालेला आहे, म्हणजे या लातूर जिल्ह्यातच आहे कुठंतरी, बोगी बनवायचा, बरोबर आहे. तर हे रोलिंग स्टॅक अँड ऑपरेशन हे सगळं त्याच्यामध्ये होतं. पण तिथं शिकवताना आपण काय शिकवतो? थेरॉटिकल शिकवतो. प्रॅक्टिकली तुम्हाला कुठं, म्हणजे आम्ही कुठं घेऊन जातो, असे जे मोठे मोठे प्लॅन्ट्स आहात तिथं त्याचं प्रॅक्टिकल वगैरे दाखवतो. की फीचर्स. आमचं जे MIT कॉलेज आहे, MIT ग्रुप मोठा तुम्ही नाव ऐकलं असेल. पुण्याला 2 युनिव्हर्सिटी आहेत, सोलापूरला 1 युनिव्हर्सिटी आहे, पुण्यात 5 कॉलेजेस आहेत आणि आमचं एक 6वं. हे सगळं काय होतं? सेंट्रलाइज प्लेसमेंट होतं. सेंट्रलाइज प्लेसमेंट म्हणजे काय? पुण्याच्या कॉलेजला जर एखादी कंपनी आली तर आपण इथून मुलं तिथे घेऊन जातो किंवा तिथले मुलं इथे येतात. त्याच्यामुळं काय होतं, एखाद्या कॉलेजला जर समजा इथल्या एखाद्या कॉलेजला 10च कंपन्या आल्या तर आमचे 5 कॉलेजेस, 10 कॉलेजेसला 5 कॉलेजेसला 10 कंपन्या म्हणल्या तर किती आल्या? 50 झाल्या. ओके, तर 650 प्लस प्लेसमेंट्स आत्तापर्यंत झालेले दरवर्षी होतात. म्हणजे ह्या सगळ्या ग्रुपच्या. हायेस्ट पॅकेज आमच्या बार्शीचं 10 लाख पर ॲनम, पर इयर 10 लाख रुपये पगार. म्हणजे महिन्याला किती झाला? जवळपास 80 ते 90 हजार. ॲव्हरेज पॅकेज, ॲव्हरेज हे झालं हायेस्ट पॅकेज 10 लाखाचं. ॲव्हरेज पॅकेज किती आहे? 4.58 म्हणजे 4.60. ओके, म्हणजे सरासरी 1248 म्हणजे 40,000 रुपये महिन्याची तुम्हाला इमिजिएट नोकरी लागू शकते. 25 स्टुडंट्स विथ द मल्टिपल ऑफर लेटर्स. आणि असे कितीतरी विद्यार्थी आहेत आमच्याकडं 25 प्लस, की एकाच विद्यार्थ्याला 2-2, 3-3 कंपनीच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मग त्या विद्यार्थ्यांनी ठरवायचं कुठं जायचं. ओके, पुढे हे गेल्या वेळेसचं प्लेसमेंट झालेले फोटो. आणि नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल, ऐकलाय? NEP. त्याच्यामध्ये लास्ट इयरचं लास्ट सेमिस्टर कॉलेजच नाही, तुम्हाला काय करायचं आहे? कंपनीमध्ये जाऊन इंटर्नशिप करायची आहे. म्हणजे शेवटच्या वर्षाचं शेवटचे जे 6 महिने आहेत ते तुम्हाला कंपनीमध्ये जाऊन इंटर्नशिप करायची किंवा प्रोजेक्ट करायचा तिथं जाऊन. तर आम्ही तिथं त्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपला पाठवतो. इंटर्नशिपला विद्यार्थी गेला की त्याला मंथली स्टायपंड देतात 10,000 20,000.
मग मला सांगा 6 महिन्यात जर 20,000 किती रुपये झाले, 1,20,000 झाले. म्हणजे त्यांनी शिकत असतानाच त्यांनी तेवढे कमवला, म्हणजे त्याचा खर्च भागला. आणि इंटर्नशिप झाली की इमिजिएट तीच कंपनी त्याला तुमच्या परफॉर्मन्सनुसार त्याच कंपनीत ॲब्सॉर्ब करून घेते. म्हणजे BE झाल्यानंतर 1 दिवससुद्धा तुम्ही बसून राहू शकत नाही. पुढे हे असे बरेचसे आहेत. पुढं हे प्राईम रिक्रुटर्स आहेत, वेगवेगळ्या कंपन्या आहेत. हे आता इथं तुम्हाला पाठीमागून दिसत नसेल, डेट वाईज कुठली कंपनी कुठल्या डेटला आली आणि त्या कंपनीनं हायेस्ट पॅकेजचा विद्यार्थी कितीचा घेतला हे सगळं लिहिलेलं आहे तिथं. वाटल्यास मी हे सर तुम्हाला शेअर करतो. बाकीच्या कॉलेजला नुसते फोटो लावलेले असतात, 50 पोरं सिलेक्ट झाले, पण कुठल्या दिवशी आली ती कंपनी हे सगळं आमच्याकडे रेकॉर्ड असतं. आणि हे ऑथेंटिक रेकॉर्ड आहे. तुम्ही जर समजा एखाद्या दिवशी व्हिजिट करा कॉलेजला, तुम्ही विचारा की सर ह्या विद्यार्थ्याचं रेकॉर्ड दाखवा, सगळं रेकॉर्ड आपल्याकडे असतं. पुढे बॉईज हॉस्टेल आहे, गर्ल्स हॉस्टेल आहे. बॉईज हॉस्टेल आणि गर्ल्स हॉस्टेल ज्या पुण्यात फॅसिलिटीज आहेत त्याच सगळ्या बार्शीत आहेत. जनरली हॉस्टेल म्हणले की कसं असतंय, आता बऱ्यापैकी तुम्ही इथं हॉस्टेलला काही जण राहत असाल बाहेरगावचे, रूम्स, इकडं रूम्स, कॉमन टॉयलेट बाथरूम, हा एक स्टँडर्ड हॉस्टेलचा प्रकार. पण आमच्या तिथलं जे हॉस्टेल आहे ते पूर्णतः वेगळं आहे. वेगळं म्हणजे कसं, 1 BHK, 2 BHK, 3 BHK. हॉल जो असतो तो हॉल कॉमन युटिलिटी हॉल असतो. आणि जे काही 2 बेडरूम्स असतील त्या 2 बेडरूम्सला सेपरेट अटॅच टॉयलेट बाथरूम. त्या रूममध्ये 3 मुलं, ह्या रूममध्ये 3 मुलं. म्हणजे इतकं सुटसुटीत आहे. पुढे शेवटची स्लाईड फक्त राहू द्या, त्याच्या अगोदरची. हा वरचा नंबर फक्त एक लिहून घ्या. वरचा हा डायरेक्ट सेकंड इयरसाठी आहे. राहुल फोटो काढ घे मागे. हा नंबर फक्त आत्ता लिहून घ्या. वाटल्यास तर समजा हरवला वगैरे तर सरांना कॉन्टॅक्ट करा, सर देतील. एक्झाम झाल्यानंतर, CETची एक्झाम झाल्यानंतर रिझल्ट लागेपर्यंत तुम्ही होमवर्क काय करायचं आहे, DTच्या साईटला गेलात, महाराष्ट्रातले 327 कॉलेजेस येतात. कुठलं कॉलेज आहे, कुठलं ब्रँच आहे, तिथलं कट ऑफ किती होतं, वाटल्यास कट ऑफची फाईल मी तुम्हाला शेअर करतो. त्यानुसार तुम्ही ऑब्झर्व करा, तुम्ही थोडासा अभ्यास करा आणि अकॉर्डिंग टू युअर पर्सेंटाईल चूज द कॉलेज. मी असं म्हणत नाही मी इथं आलो आहे म्हणजे माझ्याच कॉलेजला घ्या, बरं का. पण कुठंही घ्या, चांगल्या पर्सेंटाईलनुसार चांगलंच कॉलेज मिळलं पाहिजे. आता काही मुलं असतात माझ्याकडं, गेल्या वर्षात 90% विद्यार्थी होता आणि तो कुठं तर दुसऱ्याच एखाद्या कॉलेजला लागला का, तर त्याला ही प्रोसेसच माहीत नाही. तर ही प्रोसेस जेव्हा चालू होईल तेव्हा ही प्रोसेस थोडीशी किचकट आहे. तर फॉर्म भरताना काळजी काय घ्यायची, आपलं नाव बरोबर आहे का, आपलं जेंडर बरोबर आहे का, मेल फिमेल. का तर मेल फिमेल जर चुकलं तर तुमचं मेरिट लिस्टमधलं नाव चुकतं, म्हणजे तुमचा मेरिट लिस्टचा नंबर चुकतो. तुम्ही फिमेल आहेत आणि तुम्ही मेल केला आहे तर तुमचं नाव कुठे येतं, मेलच्या यादीत येतं. तुम्हाला ऑप्शनमध्ये तुम्हाला कॅप राऊंडमधून ॲडमिशन मिळू शकत नाही. ओके. दुसरी गोष्ट, मार्क्स भरताना व्यवस्थित भरायचे. तुमचा 12वीचा सीट नंबर टाकला की ते सीट मार्क्स बरोबर फेच होतात, फक्त ते चेक करायचे बरोबर आहेत का. आणि अकॉर्डिंग टू युअर कॅटेगरी सगळे डॉक्युमेंट्स जे रिक्वायर्ड आहेत ते सांगता येत तिथं, तेवढे आपल्याकडे आहेत का बघायचं आणि तेवढे अपलोड करायचे. अपलोड केल्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागते, जनरल मेरिट लिस्ट किंवा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. त्याच्यामध्ये आपलं नाव आहे का बघायचं. समजा नाव नसलं तर लगेच तुम्ही 3 दिवसाचा ग्रीव्हन्स पिरियड दिला जातो, म्हणजे तक्रार निवारण करण्यासाठी. त्याच्यात तुम्ही तक्रार देऊ शकता आणि तुमचं नाव येऊ शकतं. पण जर समजा प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्येच नाव नाही आणि नंतर फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाली, काहीच करू शकत नाही. थोडंसं आता 12वी झाल्यानंतर आपापल्या करिअरबद्दल थोडंसं जागरूक राहा. आपण काय करतोय, आपण कुठला फॉर्म भरला, आता ह्याची पुढची डेट कुठली आहे, कधी डेट लागणार आहे, ह्या डेट फक्त लक्षात ठेवायच्या.
त्याच्यानंतर तुम्हाला 3 कॅप ऑप्शन असतात, 2 कॅप राऊंड असतात, कॅप 1 आणि कॅप 2. कॅप प्रोसेसमधून जर ॲडमिशन मिळालं तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचे बेनिफिट घेता येतात. कॅटेगरीचे बेनिफिट, आता कॅटेगरीचे बेनिफिट म्हणजे काय? समजा आमच्या कॉलेजची फी 80,000 आहे. हे कुणाला आहे? ओपन कॅटेगरीला आहे. ओपन कॅटेगरीला ओपन 80,000, पण कुणासाठी आहे? ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या वरती आहे त्यांना 8,80,000. पण जर समजा एखादा ओपन कॅन्डिडेट आहे आणि 8 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे, तुम्ही इन्कम सर्टिफिकेट काढलेलं असतंय, 8 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे, तुम्हाला 50% सवलत मिळते. म्हणजे कसली? EBC सवलत मिळते. ओके. OBC कॅन्डिडेट असेल त्याला पण 50% सवलत आहे. SC ST NT ह्यांना अगदीच नॉर्मल फी आहे, 4 ते 5,000 रुपये फी आहे. पण हे कधी मिळेल? जर तुमच्याकडं कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर आणि कास्ट सर्टिफिकेट हे जर व्हॅलिड असेल तर. इवन आता आमच्या कॉलेजेसला आम्ही गेल्या वर्षी 22 मुलींना कुठलीच स्कॉलरशिप मिळत नव्हती. ड्यू टू डॉक्युमेंट एखादं कमी जास्त असेल किंवा एखाद्याचं उत्पन्न जास्त असेल, त्याच्यामुळे त्याला कॅटेगरीचा लाभ मिळत नाही. पण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने एक अशी स्कीम काढलेली आहे, फक्त मुलींसाठी आहे. प्रगती स्कॉलरशिप नाव ऐकून असाल, फक्त मुलींसाठी आहे. तर त्या प्रगती स्कॉलरशिपमध्ये आपण त्यांचा फॉर्म भरून अशा 22 मुलींना 50,000 रुपये दरवर्षी स्कॉलरशिपला आपण एलिजिबल केलेलं आहे. तर सगळ्याच कॉलेजेसमध्ये स्कॉलरशिपनुसार तुम्हाला बेनिफिट घेता येतो. पण आमच्या कॉलेजमध्ये सेपरेट स्कॉलरशिपचं सेक्शन आहे. त्यामध्ये विद्यार्थ्याचं कॅटेगरी बघून किंवा मायनॉरिटीचं कोण असेल, जैन मायनॉरिटी असेल, मुस्लिम मायनॉरिटी असेल, तर मुस्लिम मायनॉरिटी असेल आणि तोच OBCमध्ये असेल तर आम्ही त्याला सांगतो OBCमधून फॉर्म भरू नको, मायनॉरिटीमधून भर. का? तर मायनॉरिटीमधून स्कॉलरशिप त्याला जास्त येते आणि OBCमधून घेतलं तर थोडीशी कमी येते. मग हे जे सांगायचं असतंय, हे जे काय विद्यार्थ्याचा जिथं फायदा होईल ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ते आपण सांगतो. तर जवळपास आमच्या कॉलेजमध्ये 22 वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो. आपण प्रोव्हाइड करतो म्हणजे गव्हर्नमेंटच्याच आहेत, पण त्या आपल्याला कुठल्या माहिती असतात? ज्या 4-5 ज्या महत्त्वाच्या आहेत तेवढ्याच माहिती असतात. पण असे कितीतरी विद्यार्थी असतात की ह्या डॉक्युमेंट नसल्यामुळं इलिजिबल होत नाही, मग आपण त्याला दुसऱ्या स्कीममध्ये बसवतो. किंवा असे काही प्रायव्हेट फंडिंग्स करतात. ॲक्सिस बँक असेल, ह्या ज्या मोठ्या मोठ्या बँका असतात, CSR फंड म्हणतो आपण, CSR फंडामधून आपण स्कॉलरशिप मिळवून देतो. तर हे नंतरच्या गोष्टी आहेत. तर हे सगळं करत असताना फक्त आता एकच लक्षात ठेवायचं, ध्येय तुमचं काय असलं पाहिजे? पहिलं टार्गेट CETची एक्झाम, चांगले मार्क्स पाडायचे. चांगले मार्क्स पडणारच आहे. इव्हन एखाद्याला जर असं वाटलं की मला 90% येणार होते आणि मला 70% आले, लगेच डिस्प्यूट व्हायचं नाही. लगेच आपण काय करायचं? ती जी मेरिट लिस्ट फायनल रिझल्ट लागला, आपण 70ला आहे, तिथे एक स्लाईड होती नॉन झिरो, 1 मार्कापासून असे 99-100 मार्कापर्यंत अशी लिस्ट असते आणि आपल्याला 70 पडले. आपण म्हणायचं आपण 70 घेतलेत, आपल्या खाली एवढे आहेत. आपल्या खाली एवढे म्हणजे 1,30,000. किती लोकांनी फॉर्म भरला आता CETचा? जवळपास 6,35,000 मुलांनी फॉर्म भरलेला आहे महाराष्ट्रातल्या. म्हणजे 1 मार्काला 71 मार्क जर असतील, 71 मार्काचे किती मुलं असणार आहेत? जवळपास 10,000 20,000 मुलं असतात. आणि 71 मार्क म्हणजे 70 मार्क आणि खालचे मार्क किती मुलं असणार आहेत? जवळपास 5 ते 6 लाख मुलं असतात. मग आपण असं समजायचं की आपल्या खाली 6 लाख मुलं आहेत. कधीच डिसमोड व्हायचं नाही. तेवढ्यावर सुद्धा तुम्हाला चांगलं कॉलेज मिळू शकतं. पण त्याचा थोडासा कुठंही अडचण आली ॲडमिशनबद्दल कधीही फोन करा, काही अडचण नाही. फक्त एवढं सांगायचं, सर PCC अकॅडमी लातूरमधून बोलतोय. आम्ही कधीही फोन करा. फक्त शक्यतो 10 ते 5 मध्ये जर केला तर डेफिनेटली उचलला जाईल. समजा एखाद्या वेळेस उचलला नाही, मीटिंगमध्ये असेल तर परत कॉलबॅक केला जाईल. कसलीही अडचण ॲडमिशन प्रोसेसबद्दल कसलीही अडचण असेल तर तुम्ही कॉल करू शकता. ओके. याच्या व्यतिरिक्त कुणाला काय विचारायचं आहे का?
बी फ्रँकली. तुम्हाला काही अडचण असेल तर विचारा.